माय चॅनल. आज आपण बघणार आहोत टॅली ERP9 मध्ये यूज ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेशन्स, म्हणजे की जे व्याज असतं आपलं त्याला आपण इंटरेस्ट असं म्हणत असतो. तर त्याचं कॅल्क्युलेशनचा उपयोग आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा ते बघायचंय. आणि इंटरेस्ट म्हणजे व्याज जे असते त्याची एंट्री आपल्याला कशी करायची आपल्याला हे बघायचंय. चला तर मग बघूयात की टॅली सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला कसे ह्या एंट्रीज करता येतील. आता आपण इथे टॅली ERP9 मध्ये आलेलो आहेत. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होते की माझा जो मागचा सेशन होता तो आपला होता क्रेडिट लिमिट मध्ये. तर क्रेडिट लिमिट जे आहे ते आपण 30 दिवसाचं वगैरे असं ठरवलं होतं. जर समजा कधी कधी काही पेमेंट जे आहे ते 30 दिवसापेक्षा जर जास्त गेले, कोणाला द्यायचं असेल, आपल्याला जर कोणाला द्यायचं असेल तर 30 दिवसापेक्षा जर जास्त झाले असतील, किंवा कोणाकडून पैसे येणार असतील आणि ते 30 दिवस त्यांचं जे क्रेडिट लिमिट होतं ते संपलेलं असेल, तर अशा वेळेस आपण त्यांना इंटरेस्ट लावतो. म्हणजे काय करतो, आपण त्यांना व्याज लावतो. किंवा मग आपण कोणाला लोन दिला आहे, कोणाकडून घेतला आहे, तर त्याच्यावरती जे इंटरेस्ट असतं म्हणजे जे व्याज असतं त्याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे ते बघायचे आपल्याला. तर आता त्यासाठी आपल्याला एक स्पेशल फीचर्सची गरज असणार आहे. तर फीचर्ससाठी मी नेहमी सांगते की F11 की जी आहे ती प्रेस करायची, किंवा जर तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला राईट हँड साईडमध्ये व्हर्टिकल बारमध्ये F11 फीचर्स की तुम्हाला दिसून येते. तर F11 की हे फीचर्स तुम्ही की प्रेस करा. आणि त्यानंतर तुम्हाला इथे कंपनी फीचर्समध्ये अकाउंटिंग फीचर्स दिसून येते. तर अकाउंटिंग फीचर्सवरती तुम्हाला क्लिक करायचं. कोणत्या कंपनीवरती तुम्हाला हे फीचर्स अप्लाय करायचे ती कंपनी आधी तुम्ही इथे चूज करा. आणि त्यानंतर तुम्हाला आउटस्टँडिंग मॅनेजमेंटच्या मध्ये ॲक्टिवेट इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, इथे तुम्हाला काय करायचं आहे, येस करायचं आहे. अँड इथे तुम्हाला त्याच्या बरोबर खाली जे दिलं आहे यूज ॲडव्हान्स्ड पॅरामीटर्स, त्याला देखील तुम्हाला काय करायचं, येस करायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायची आहे, स्क्रीन जी आहे ती ॲक्सेप्ट करायची आहे. तर आपलं इथे झालेलं आहे ॲक्सेप्ट आणि फीचर्स इथे अप्लाय झालेले आहेत. सो एस्केप की करून आपण बॅकला येऊ. ओके. तर आता आपल्याला इथे ही फीचर्स तर आपले झालेले आहे अप्लाय. तर आता आपल्याला जर का एखादं आता उदाहरण घ्यायचं झालं तर त्यासाठी तुम्हाला एक वेगळा एक लेजर तयार करावा लागेल. आणि त्या लेजरसाठी तुम्हाला अकाउंट्स इन्फोमध्ये जावं लागेल. तर अकाउंट्स इन्फो, लेजर्स, लेजर्समध्ये क्रिएट सिंगल लेजर बनवायचं आहे. आणि इथे आपण देऊया कस्टमर एफ. ओके. तर कस्टमर एफ या नावाचं आपण इथे एंट्री करूयात. आता हे कस्टमर एफला आपल्याला काय करावं लागेल, सन्ड्री डेटरमध्ये टाकायचं आहे ह्याला. तर सन्ड्री डेटर्स आपण बघूयात इथे. सो इथे एंटर सन्ड्री डेटर्स. सो एस प्रेस केले की आपल्याला लगेच तिथे येतं. तर तुम्हाला हे चूज करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे मेंटेन बिल, मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल, हे जे आहे तुम्हाला येस ठेवायचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला इथे दिसत असेल की स्पेसिफाय क्रेडिट लिमिट, तर स्पेसिफाय क्रेडिट लिमिट म्हणजे काय, मी लास्ट सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की क्रेडिट लिमिट कसं ठरवायचं आहे तुम्हाला ते. आणि समजा आपण त्याचे क्रेडिट लिमिट आता 30 दिवसाचे करूयात. अ, यानंतर जर तुम्ही खाली आलात तर तुम्हाला इथे दिसत आहे की ॲक्टिवेट इंटरेस्ट कॅल्क्युलेशन दिसत आहे. तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे, येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला ही एक विंडो तुमच्या समोर येते. आता हा तुम्हाला इंटरेस्ट पॅरामीटरचा ही विंडो तुम्हाला हे समोर येते. यानंतर तुम्हाला इथे त्यांनी दिलं आहे कॅल्क्युलेट इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन बाय ट्रान्झॅक्शन. तर येस, तर आपल्याला ट्रान्झॅक्शन करायचं आहे. तर यानंतर याला येस करायचं आहे. यानंतर तुम्हाला अजून एक इथे प्रश्न विचारला जातोय की ओव्हरराईड पॅरामीटर्स फॉर इच ट्रान्झॅक्शन. जर आपण इथे जर नो म्हटलं तर इथे काय होईल, जे की आपण इथे रेट किंवा पर्सेंटेज जे काही ठरवणार आहे ते कायमस्वरूपी एकच राहतील. जर का तुम्हाला वारंवार जर ते चेंजेस त्याच्यामध्ये हवे असतील तर तुम्हाला इथे येस करणं गरजेचं आहे. तर येस करायचं आहे. यानंतर ओव्हरराईड ॲडव्हान्स्ड पॅरामीटर्स हा जो फीचर्स आहे तो आपण नंतर डिस्कस करणार आहे, ती मी नंतर सांगणारच आहे. तर आपण आता रेटकडे येऊयात.
तर आपण इथे आता 15% असं करूयात. आता यानंतर तुम्हाला इथे तुम्ही बघताल तर तुम्हाला इंटरेस्ट स्टाईल इथे विचारलं जातंय. तर इथे काय आहे की मंथली आहे, इयरली आहे किंवा असं तुम्हाला दिलेलं आहे. तर आपण काय करूयात इथे इयरली असं टाईप करूयात. यानंतर तुम्हाला इथे इंटरेस्ट बॅलन्स विचारलं जातं. आता इथे तुम्हाला फर्स्टला दिसते ऑल बॅलन्स. तर ऑल बॅलन्स म्हणजे म्हणजे काय नेमकं? तर जर का तुम्ही कोणाला लोन देताय आणि किंवा त्यांच्याकडून लगेच तुम्ही लोन घेताय, म्हणजे याच्यामध्ये काय जाते दोन्हीकडून तुमचं काय होणार आहे देवाणघेवाण होणार आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं ऑल बॅलन्सेस. आता तुम्ही कोणाकडून माल विकत घेताय तर तुमचं काय झालं ते क्रेडिट बॅलन्समध्ये जाणार आणि इथे डेबिट म्हणजे ज्याला माल तुम्ही विकताय तर ते तुमचं डेटर. आता इथे तुमचं जे कस्टमर एफ आहे तो डेटर आहे. त्यामुळे आपण इथे डेबिट बॅलन्स ओनली याच्यावरती क्लिक करूयात. यानंतर इथे तुम्हाला इंटरेस्ट ॲप्लिकेबल ऑन जे दिलं आहे ते नेहमी ऑलवेज ठेवायचं. यानंतर तुम्हाला इथे इंटरेस्ट ॲप्लिकेशन फॉर्म इथे तुम्हाला दिला आहे म्हणजे कधीपासून तुम्हाला ते चालू करायचं आहे. कॅल्क्युलेशन कधीपासून चालू करायचं आहे इथे तुम्हाला विचारलं आहे इथे. आता जर का आपल्याला इथे त्यांनी दिलंय की जेव्हापासून तुमचं हे चालू होईल म्हणजे इंटरेस्ट तुम्ही जेव्हा तुमचं बिल ॲप्लिकेबल होईल तर तेव्हापासून त्या डेटपासून जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही इथे इफेक्टिव्ह डेट ट्रान्झॅक्शन्स जे आहे ते तुम्ही चूज करू शकता आणि त्याच्यावरती जर तुम्हाला दिसत आहे की ड्यू टू डेट ऑफ इनवॉइस रेफरन्स म्हणजे आपण काहीतरी क्रेडिट लिमिट ठरवली आहे म्हणजे ड्यू टू डेट आपण त्याचं ठरवलेलं आहे म्हणून आपण काय करणार आहे त्याचं ड्यू टू डेट हे सिलेक्ट करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे दिसते लिस्ट ऑफ राउंडिंग मेथड्स तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आता तुम्हाला याच्यामध्ये लिस्ट ऑफ राउंडिंग मेथड्स म्हणजे काय की कधी कधी काय होतं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन किंवा आपण जेव्हा पैसे आपण हे करतो किंवा आपण तुम्ही पासबुकमध्ये बघत असाल की 30 पैसे 30.50 पैसे असं जेव्हा पैशाची येतं म्हणजे अमुक तमुक अमाऊंट येते आणि त्याच्या पुढे पॉईंटनी ते एक अजून एक व्हॅल्यू येते तर ती आपल्याला काय करायची राऊंड फिगरमध्ये करायची आहे. ओके जर का समजा आपण राऊंड एक लिमिट याची ठरवली की राऊंडिंगची लिमिट आपण 1 रुपया ठरवली तर तुमचं काय येणार आहे आता डाउनवर्ड राऊंडिंग म्हणजे काय समजा तुमच्याकडे 30.50 पैसे असतील ओके 30.50 पैसे असतील तर तुमचं डाउनवर्ड राऊंडिंग जे आहे ते 30 रुपयेच राहणार आहे ओके मग अपवर्ड राऊंडिंग मध्ये कसं होणार आहे जर तुमच्याकडे 30.50 पैसे असतील 30 रुपीज 50 पैसे जर वरती असतील तर जर तुम्ही याच्यामध्ये त्याची लिमिट जी आहे ते 1 रुपया जर ठरवला त्याचा तर ती काय होणार आहे 1 रुपया म्हणजे 31 रुपये होणार आहे. सेम तसंच नॉर्मल राऊंडिंग मध्ये देखील तसंच होणार आहे की जर का इथे 30.10 पैसे असतील 20 30 40 जरी असेल तो काय करणार आहे तो 30च दाखवणार आहे ओके आणि अशा प्रकारे आपण इथे काय करूयात नॉर्मल राऊंडिंग जे आहे ते एंटर करू आणि इथे तुम्हाला लिमिट काय करायची 1 रुपया असं ठरवायचंय म्हणजे जर आपल्याला यापैकी काहीच नको असेल तर आपण काय करू शकतो नॉट ॲप्लिकेबल पण देऊ शकतो ओके आता जर का आता आपण हे जे काय केले आहेत रेट ठरवले आहेत त्याचं बॅलन्स कॅल्क्युलेट फ्रॉम किंवा ॲप्लिकेबिलिटी त्यानंतर राऊंडिंग वगैरे हे जे सगळं काही ठरवलं आहे तर ते जर का तुम्हाला प्रत्येक बिलावरती जर नवीन नवीन जर टाईप करायचं नसेल किंवा टाईप करायचं असेल किंवा नसेलच करायचं तुम्हाला हेच कॅल्क्युलेशन जर कायमस्वरूपी ठेवायचे असतील तर तुमचं काय तुम्हाला काय करावं लागेल इथे ओव्हरराईड ॲडव्हान्स पॅरामीटर जे आहे ते येस ठेवायचं आहे म्हणजे प्रत्येक बिलाला ते ही जी स्क्रीन आहे ती तुम्हाला विचारली जाणार नाही म्हणजे एकदाच ते तुमचं काय होणार आहे इंटरेस्ट जो आहे तो पॅरामीटर तो सेम राहणार आहे तर यामुळे तुम्ही काय करायचं इथे येस करायचंय आणि याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय ही जी स्क्रीन आहे ती ऍक्सेप्ट करायची आहे. आता ही स्क्रीन काय करायची तुम्हाला ऍक्सेप्ट करायची आहे. ओके आता एस्केप की करून बाहेर यायचे तुम्हाला. आता आपण गेटवे ऑफ टॅलीमध्ये आलेलो आहे तर आता आपल्याला काय करायचं जे कस्टमर एफ जो आहे
आता त्याचं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला वाउचर्स म्हणजे त्याचे जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन आता आपल्याला बघायचं आहे. तर त्याला आपण माल विकलाय, ओके. मग त्याला त्यासाठी आपल्याला काहीतरी सेल्स करावं लागेल. समजा आपण त्याला 100 केजी आपण जर त्याला एखादा राईस वगैरे आपण त्याला विकलाय, तर अशी आपल्याला एंट्री करायची आहे. त्यासाठी अकाउंटिंग फीचर्समध्ये जायचं आहे. F8 मध्ये जायचं तुम्हाला. F8 मध्ये येऊन तुम्हाला इथे रेफरन्स नंबर काय असेल तर तुम्ही देऊ शकता. यानंतर इथे पार्टी नेम जो आहे तो कस्टमर एफ जो आहे आपण घेतला इथे, ओके. यानंतर इथे सेल्स. यानंतर तुम्हाला इथे राईस घ्यायचं आहे, ओके. राईस घेतल्यानंतर त्याची तुम्हाला क्वांटिटी द्यायची आहे 100 केजी, ओके. आता इथे त्यांनी दिलेली आहे अमाऊंट. यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे ही स्क्रीन. तर आता आपण एस्केप की करून बाहेर आलेलो आहे. तर आता तुम्हाला जर बघायचं असेल इंटरेस्ट कॅल्क्युलेशनचं कुठे असतं ऑप्शन, तर आपण इथे डिस्प्लेमध्ये जाऊ आणि डिस्प्लेमध्ये स्टेटमेंट ऑफ अकाउंट्समध्ये तुम्हाला इथे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन दिसत आहे. तर इंटरेस्ट कॅल्क्युलेशनला क्लिक करायचं आहे. तर इथे इंटरेस्ट रिसिवेबल्स आणि इंटरेस्ट पेएबल्स म्हणजे ज्यांच्याकडून येणार आहे त्यांचे इथे रिसिवेबल म्हणजे त्यांच्या एंट्रीज इथे आपल्याला दिसतील. इंटरेस्ट पेएबल म्हणजे काय की इंटरेस्ट आपल्याला ज्याला पे करायचं आहे त्यांचं पे इथे येणार आहे. आणि ते लेजर्समध्ये काय करता येईल आपल्याला जर बघायचे असतील, आता आपल्याकडे लायसन्स कॉपी नसल्यामुळे एज्युकेशनल मोडमध्ये असल्यामुळे आपल्याला इथे डेटचा थोडासा प्रॉब्लेम येणार आहे. जर तुम्ही ते डेट व्यवस्थित टाकली, जर तुमची इथे डेट व्यवस्थित असेल, तुम्हाला सगळं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे व्यवस्थित दिसून येतील. तर अशा प्रकारे आज आपण इथे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि कसं बघायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत. तर आज आपण टॅली ERP9 मध्ये यूज ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कसं करायचं ते बघितलंय आणि इंटरेस्टची व्याजची एंट्री म्हणजे कशी आपल्याला करायची ते आपण बघितलं आहे. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल. नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून.